म्हणजे कोणती साधना केली? भक्ती आम्ही केली साधनी उद्वेग, चालेल चालेल, भक्ती आम्ही केली साधनी उद्वेग, भक्ती आम्ही भक्ती आम्ही केली सांडोनी उधळी, आणि शब्द थोडा कमी करा. भक्ती कशाला म्हणतात म्हणजे सांगा, भक्ती कशाला म्हणतात? असे प्रकाश ज्ञानेश्वरीतल्या 2-4 वया सांगतो भक्ती कशाला म्हणतात. भक्ती ते नमन आणि वैराग घेतो त्या जीवनामध्ये नम्रता प्राप्त करणं, लहानपणा प्राप्त करणं याला म्हणतात भक्ती. ज्ञानेश्वरी काय करणार अशी, फळलिया तरुची शाखा सहज भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्रा शेखा खालावती ते अखंड अगरवता होनी असती, जयाची विनय हेची संपत्ती, जे जे मंत्र अर्पिती माझे ठाई, आपुले उत्तमत्व नाठवे पुढीला योगी अयोग्य नेनवे, जीव मात्राची नावे नमोची आवडे गा, जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा अर्जुना. बघा म्हणजे तुम्ही फार ऐकणारे चांगले पोरांनो ऐका. ज्ञानोबाळांचे किती उपकार आहेत आपल्या. भक्ती कशाला म्हणतात? आपले उत्तमत्व नाठवे, म्हणजे मला 12 एकर जमीन इरीला पाणी आमदार ओळखीचा आहे असं न म्हणता समोरच्याच्या पाया पडणं. म्हणजे समोरच्याच हरिपाठ पाठ नाही नसू दे, त्याच्या हृदयात राम आहे म्हणून त्याचं काय कर दर्शन. आता पवार महाराज असे ज्ञानोबारायच्या निष्ठेनं भावनेनं जर आपण सेवा केली नाना, तर ज्ञानोबाराय वैराग्य असलं किती आपली मान वाढवतात. तुम्हाला आता लई जुनं सांगत नाही, 2 महिन्याखालची घटना सांगतो. लक्ष देऊ नका सर्व महिला म्हणलं, तुम्ही लक्ष देऊ नका. आता आम्हाला कीर्तन करायची लाज वाटली नारायण महाराज. एक आळंदीचा मुलगा 9 वर्षाचा, वय किती त्याचं? 9. त्याचं नाव सोहम, सोहम आळंदीकर. त्या मुलानं 5 महिन्याखाली आखी ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता पाठ केली. म्हणजे 9033 वया ज्ञानेश्वरीतल्या आणि 700 श्लोक भगवद्गीतेने काय केले पाठ केले. संत असणारे पुरेकर बाबांनी त्याचा सत्कार केला. तो मुलगा पंढरपूरला आला, देगलूरकर मठामध्ये. चैतन्य महाराज देगलूरकर म्हणजे माऊलीचं स्वरूप, चंद्रशेखर महाराज देगलूरकर बाबा म्हणजे तुकोबारायांचं स्वरूप.
तो मठामध्ये आला, चंद्रशेखर महाराजांचं दर्शन घेतलं, बाजूला बसला. चंद्रशेखर महाराज विचारलं, बाळा अरे तुझं वय 9 वर्षाचं आहेस, ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता कशी पाठ केली? त्याच्या आईने सांगितलं, मला विचारा बाबा. म्हणजे आई साहेब कशी पाठ केली? त्या आईने सांगितलं, बाबा एकदा येणं जेवण केलं की 35 वया 40 वया पाठ केल्याशिवाय घरी यायचंच नाही. पण झाल्या कशा? तुम्ही शेतकरी माणसं, पण हिने त्या पाठ केल्या कशा? ऐका उत्तर झालं कीर्तन. त्या आईनं सांगितलं, बाबा माझा सोहम, माझा मुलगा माझ्या पोटामध्ये असताना, माझ्या गर्भामध्ये असताना मी रोज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं, एक गिलासभर इंद्रायणी मातेचं पाणी प्यायचं आणि एक आजन वृक्षाचं पान खायचं. हा माझ्या पोटामध्ये असताना मी 108 पारायण ज्ञानेश्वरीचे केले. ते 108 पारायणाचा परिणाम माझ्या लेकराच्या 2 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता पाठ झाली. मंडळी, ज्ञानोबराय आज सुद्धा आपल्यावर कृपा करतात. तशी निष्ठा, तशी भावना, तसा निश्चय आणि तसं दात झाल्याच्या नंतर भक्ती कशाला म्हणतात? जीवनामध्ये नम्रता होणं, म्हणजे मी कोण याचा विचार न करता समोरच्याच्या देव म्हणून पाया पडणं, याला म्हणतात जे जे भेटे भूत आणि ते ते मानिजे भगवंत. ऐका, याला म्हणतात भक्ती एक, किंवा भक्ती ते न म्हण, म्हणजे आता प्रपंचाकडे मनच नाही देव वाचून, त्याला म्हणायचं भक्ती 2. आता भागवत कथा झाली असेल तुमच्या गावात. ज्यावेळेस उद्धव महाराज गोकुळात गवळीला समजूत घालण्याकरता गेले, तेव्हा काय अवस्था होती गोकुळातली? नयनीच्या उदकानी भिजली धरणी, या नंदाचे अंगणी हो मिळाल्या गवळणी. अशी अवस्था बरं. उद्धव महाराज गेले, यशोदामाईला समजून सांगितलं, सगळ्याला गवळणीला भेटायला गेले. तर गवळणी सगळ्या बसलेल्या तर त्यांची एकच चर्चा. काय चर्चा? काल कृष्ण माझ्या स्वप्नात आला, मी त्याला पकडायला गेले, मला जाग आली. दुसरं म्हणजे आमच्या गायीच्या जागा गाढव बांधले, मी त्याला धरायला गेले, मला जाग. राधाराणी म्हणजे तुम्ही किती भाग्यवान, तुम्हाला देवाचे स्वप्न तरी पडतात. म्हणजे तुला का पडत नाहीत? म्हणजे स्वप्न कधी पडतात? म्हणजे झोपी गेल्याच्या नंतर. म्हणजे कृष्ण जसा गेलाय तसं माझ्या डोळ्याला झोपत नाही, आणि झोपत नसल्यामुळे मला कृष्णाचे स्वप्न पडत. वृंदावन, वृंदावन कशाला म्हणतात? जिथं तुळशीची झाडं जास्त आहे त्याला म्हणतात. याच्यापेक्षा जिथं आपलं भजन आहे तिथंच वृंदावन आहे. ऐसी कृपा करो मेरे कृष्ण, ऐसी कृपा करो मेरे कृष्ण, तुम्हारा नाम ही हमारा धन हो जाए, जिस जगह में आपको याद करूं वही मेरा वृंदावन बन जाए. आम्ही पोरायला प्रश्न विचारणं सोडून दिले. परवा दिवशी एका गावाला माझं कीर्तन होतं. एका पोराला 4 प्रश्न विचारले. 11:15 लाईट गेली. ते पोरग उठलं, एक बाया पाठीत बुका मारून गेलं घरी. असं वृंदावन. उद्धवजींना पाहिलं, यांच्या प्रपंचातल्या गोष्टी नाही, फक्त परमार्थातच. उद्धव महाराज तिथे गेले, त्यांच्या पाया पडले, त्यांची माती आपल्या कपाळाला लावली, सांगितलं, कृष्णा पुढचा जर मला जन्म भेटला तर वृंदावनात एखादी काळी कर, आणि त्या काळीवर रोज त्या गवळीची धूळ पडू दे, आणि माझं जीवन धन्य होऊ दे. त्यास भगवान परमात्म्याची चर्चा चालू असताना उद्धवजी म्हणजे, गवळणीनो काय तुम्ही त्याच्या नावानं रडायला? मग अहो रडायची गरज नाही, तुम्ही मनानं त्याचं ध्यान करा. ध्यान केल्यानंतर प्रसन्न. म्हणजे उद्धवा ध्यान कशानं करायचे? म्हणजे मनानं. म्हणजे मग ही तर भानगड आहे ना. जाताना मथुरेला कृष्ण एकटा गेला नाही, मग आमचं मनच घेऊन गेला. आता आमच्याकडे मनच न राहणं, याला म्हणतात भक्ती. तुमच्या लक्षात आलं? नम्रता जीवनात प्राप्त करणं याला म्हणतात भक्ती एक, आणि प्रपंचाकडे न मन जाणं, देवाकडेच मन राहणं, याला भक्ती म्हणतात. अशी भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली. आणि मांडी घाला जावं सावधान. आपल्या गावातले माणसं हुशार झाले, धनु माणसं एवढे हुशार.
6 महिन्याखाली मी मुंबईला गेलो. मुंबईला कीर्तन 7 ते 9. माझा बालपणीचा मित्र भेटला. मी महाराज इकडं मी दत्तनगरला माझं कीर्तन आहे. मला कीर्तन झालं की आपल्या घरी मुक्कामाला जायचं. तू घर कुठं गेल्या महिन्यात तू इथं कंपनीत कामाला नसतो. मला नंबर 1 खोली केलेली. चला कीर्तन झालं. माणसं किती हुशार. कीर्तन झालं आणि मी त्याच्या घरी गेलो. पवार महाराज एवढीच खोली, तिथंच पलंग, तिथंच गॅस, तिथंच गव्हाचं पोतं आणि त्याला 4 पोरं. मला बाळू इथं झोपा तरी जागा जाऊ दे घर. नाही मला गप्पा मारीत आपण झोप. आम्ही दोघांनी गप्पा मारीत बसलो. त्याला 4 लेकरं, त्याला पणला झोपायची सवय. आम्ही गप्पा मारता मारता एक पोरगाला जागाने लढू लागलो. त्याला रडणारं पोरग उचललं, पणगाव झोपलं. 3 मिनिटात पोरग गर्र झोपलं. त्यानं पणगावर पोरग उचललं आणि पणगा खाली टाकलं. लगेच दुसरं पोरग रडू लागलं. त्याला उचललं, पणगाव झोपलं. 10 मिनिटात गर्र झोपलं. त्यानं पणगावरला पोरग उचललं आणि पणगा खाली टाकलं. पुन्हा 2 पोर रडू लागले. ते दोन्ही उचलले, पणगाव झोपले. 27 मिनिटात गर्र झोपले. दोघायला उचललं, पणगा खाली. म्हणजे महाराज झोपा पणगाव. मी फॅन लावला, पणगाव झोपलो. मी गर्र झोपलो. सकाळी उठून पाहिलं, मी सुद्धा पणगा खाली. भक्ती आम्ही तर देवाला काय आवडते? भक्ती आवड. भक्ती म्हणजे भाव, भक्ती म्हणजे प्रेम, भक्ती म्हणजे आपलं नामस्मरण. देव दुसरं काय बघत नाही. म्हणजे काय राम देव फक्त भक्ती पाहतो, तुमचा भाव पाहतो. राम लक्ष्मण आणि सीतामाय ज्यावेळेस वनवास निघाले, बघा आता बाबांनी सांगितलं असं, ज्याचा वनवास झाला त्याच रामाच्या मंदिराचा सुवास जगभर सुटला. म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहेत. आपण राम मंदिर पाहिलं. म्हणजे ऐका, आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांनी हिंदुस्थानामधले मंदिर पाडताना बघितले, मूर्ती भांगताना पाहिल्या. पण आपण सगळे भाग्यवान आहोत. मूर्ती भांगताना नाही तर रामाची मूर्ती बसवताना आपण पाहिली. आणि असे राम लक्ष्मण आणि सीता माय ऐका भक्ती कसा पाहत. वनवासामध्ये असताना रावणाची बहीण, तिचं नाव शूर्पणखा. शूर्पणखानं रामाकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मंडळी मोहित होऊन गेली. आणि तिला वाटलं रामानं मला आकर्षण व्हावं, रामानं मला पत्नी करावं. तिची अशी इच्छा झाली. आणि तिनं काय केलं? प्रकाशराव सुंदर शृंगार केला, सोनं घातलं. तिला शूर्पणखा का म्हणतात? कारण तिचे नख असे सुपासारखे लांब लांब होते. मग तिला काय म्हणतात? पहिली एकच होती शूर्पणखा लांब लाखावाली, रावणाची बहीण. रामाकडे आली, सुंदर सजली आली. रामाच्या डोळ्यासमोर आली. डोळ्यासमोर आलं, रामाने इकडे बघायचं. पुन्हा इकडे आली, पुन्हा रामाने इकडे बघायचं. 10 दिशेनं हिंडली पण रामाने तिच्याकडे पाहिलं नाही. तिला सुंदर म्हणलं नाही, तिला कोणी कमेंट दिली नाही. उलट रामानं सांगितलं, बाई ज्या फलाटावर तुझा डोळा आहे त्याचं अगोदरच भूमिपूजन झालेलं आहे. हे लक्ष्मणाकडे बघा. लक्ष्मणानं काय केलं? विटंबना केली. तर बाबांना सांगितलं रामायणात मला पुढचं सांगायचं. तिला वाटलं सुंदर म्हणा, पण राम तिला सुंदर म्हणले. पण तेच राम प्रभू शबरी मातेच्या दारात आले. जर्जर झालेली शबरी माता, पांढरे केस असणारी शबरी माता, 6 महिन्यापासून एकच लुगडं घालणारी शबरी माता हातामध्ये बोरं घेऊन बसलेली होती. आणि तिची एकच इच्छा होती, रामानं मला सुंदर म्हणू नये, रामानं मला चांगलं म्हणू नये, फक्त रामाचं मला दर्शन व्हावं आणि माझ्या हातानं 2 बोरं रामानं खावं. राम तिच्या दारात आल्याबरोबर काय बोलले तिला? कह रघुपती सुनी भामिनी बाता, मानव एक भगती करनाथा. भामिनी बोले तो सुंदरी. रावणाच्या बहिणीला वाटलं मला सुंदर म्हणावं, तर तिला सुंदर म्हणले नाही. आणि शबरी मातेच्या मनात सुद्धा नव्हते सुंदर म्हणावं, तर शबरी मातेला सुंदर बोलले. का बोलले? साईनाथ महाराजांचे एकच कारण आहे, रावणाची बहीण ही वरून सुंदर होती आणि अंतःकरणातून राक्षसीन होती. शबरी माता वरून सुंदर नव्हती पण अंतःकरण सुंदर असल्यामुळं तिला राम सुंदर बोलले. म्हणजे रामानं फक्त दोघीतल्या
अंतकरणातला भाव पाहिला, भक्ती पाहिली, मग तुकोबारायला माहित आहे देव काय पाहतो, अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची आहे भक्ती नेत जाणे तसाने थोरन म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. ऐका मंडळी, अशी भक्ती केली कारण देवाला आवडणारी भक्ती आम्ही केली. पण कशी केली? सांडोनी उद्वेग. उद्वेग म्हणजे अपेक्षा, उद्वेग म्हणजे तृष्णा, उद्वेग म्हणजे देवा वाचून आम्ही दुसरीकडे वृत्ती न नेणं, याला म्हणतात सांडोनी उद्वेग. थोडा विको कमी करा बघा. देवा वाचून न मागणं याला म्हणतात गेले आशापास. रामायणातलं दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला उत्तर द्यायचे बघा पोरा. बघा, सांडून उद्वेग, देवाशिवाय दुसरं काही मागणं नाही. असा राम दरबार भरलेला. बर, सगळे भक्त खाली बसलेले. अच्छा, आणि राम प्रभू आसनावर बसलेले. बर, दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे तो जनकात्मज पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदन. आता माझ्याकडे बघा पोरा, सगळे भक्त खाली बसलेले, राम आसनावर बसलेले, पायापाशी हनुमंतराय आहेत. आता बघा, सगळ्याची नजर आहे रामाकडे. सगळ्याची नजर कोणाकडे? राम. रामाची नजर आहे मारुतीकडे. रामाची नजर कोणाकडे? मारुतीकडे. आणि मारुतीची नजर आहे रामाच्या दोन्ही पायाकडे. आता मला लवकर लवकर सांगा, सगळ्याची नजर कोणाकडे? जोरात, कोणाकडे? रामाची. काळू राम जरा हुशार दिसत आहे. काय हरकत नाही. सगळ्याची नजर कोणाकडे? रामाची नजर कोणाकडे? वा. आणि मारुतीची नजर कोणाकडे? पाया. काय लेकर हुशार आहे तू. मला तर 2 टेम्पो आणा, सगळे परभणीला घेऊन जाऊ. कशाला? तिकडे हरभरे पुढायला बाया भेटून झाले. सगळ्याची नजर रामाकडे, रामाची नजर मारुतीकडे, मारुतीची नजर दोन्ही पायाकडे. आता सगळ्या भक्ताला वाटायचं रामान जराच तरी आमच्याकडे बघावं, पण राम कोणाकडे बघतात? मारुतीकडे. आता रामाला म्हणायचे कोण? कोणाची हिंमत होईना, पण सीतामाईने हिंमत केली. देवा म्हणले, बोला. म्हणले, देवा 1000 वर्ष आम्ही तपश्चर्या केली, जराच तरी आमच्याकडे बघत जा. येऊन येऊ त्या मारुतीकडेच बघत राहतात, हनुमंताकडे. राम म्हणजे सीते असा आहे, ज्याचे आपल्यावर उपकार आहेत तो आपल्या डोळ्यासमोरचा आणि आपल्या हृदयातला कधी जात नसतो. म्हणजे ठीक आहे, काय उपकार आहे त्या मारुतीचे? म्हणजे फार उपकार आहे. सीतामाई म्हणल्या, काय उपकार आहे त्या मारुतीचा? सकाळी हिसाब लावा आणि त्याला काय द्यायचं देऊन टाका. काही कमी पडत मला सांगा, पप्पाला सांगते फोन पे वर करा म्हणून. सकाळी मारुतीचा हिसाब करा. रामाला वाटलं सीतेला दाखवा लागेल माझा मारुती कोण आहे. सांडून उद्वेग झालं. दुसऱ्याची आशाभा भरली. सगळ्यांची नजर रामाकडे, रामाची नजर मारुतीकडे, मारुतीची नजर रामाच्या पायाकडे. सीतामाईनं, देवा त्या मारुतीचा हिसाब लावा. म्हणजे असं का? रामपूर नावात दिला, मारुती बोला. देवा म्हणजे, मारुती तुझे किती उपकार आहेत रे माझ्यावर, त्याचे सगळ्या तुझे उपकार आहेत. देवा उपकार होण्यासाठी भजन केलं का? आम्हाला आनंद वाटतो, आम्हाला सुख वाटतंय, समाधान वाटते म्हणून आम्ही भजन करतो. नाही म्हणजे, मारुती तुझे किती उपकार आहेत. अरे किष्किंधेचं पद भेटलं सुग्रीवाला तुझ्यामुळं, लंकेचं पद भेटलं विभीषणाला तुझ्यामुळं. एवढंच नाही मारुती, मी सुद्धा अयोध्या नगरीचा राजा झालो कोणामुळं? तुझ्यामुळं. आम्हाला सगळ्याला पद भेटले. मारुती तुला काय भेटलं? काय? मारुतीरायाने उत्तर दिलं, ऐका. मारुतीराय म्हणले, देवा किष्किंधेचं एकच पद भेटलं सुग्रीवाला.
लंकेचं एकच पद भेटलं विभीषणाला, आणि तुम्ही देव जरी असले तर तुम्हाला सुद्धा एकच पद भेटलं अयोध्या नगरीचं. पण हा मारुती एवढा भाग्यवान आहे. म्हणजे कसा भाग्यवान आहे? तुमच्या सगळ्याला एकच पद भेटले, पण हा मारुती एवढा भाग्यवान आहे, याला हे 2 पद भेटलेत. अन्य पदाची काय गरज आहे? म्हणजे रामाच्या पायाशिवाय अन्य न मागणं याला म्हणतात सांडोनी उद्वेग. मंडळी, फार तुम्ही श्रोते चांगले आहात म्हणून जरा लक्ष देऊन ऐका, आणि मला आनंद वाटायला. वाजवणारे तसे, सिस्टीम तसे, गायक तसेच, बघायचं काम नाही. आता पाठांतरच राहिलं नाही महाराज. माझं देवळगावला कालच कीर्तन होतं, आणि अभंग घेतला मी गोकुळीच्या सुखा. कोणता अभंग? गोकुळीच्या सुखा. सगळ्या महाराष्ट्राच्या पाठ अभंग आहे गोकुळीच्या सुखा. आणि 2 म्हातारी माणसं चाल म्हणण्या करता आले, इकून एक म्हातार आणि इकून एक म्हातार, आणि माईक घेतलं, त्यांनी सुरू केलं, अरे गोकुळीच्या सुखा. मामा अरे नाही, फक्त गोकुळीच्या सुखा, फक्त गोकुळीच्या सुखा. फक्त नाही हो, निस्त गोकुळीच्या सुख. तुमच्या ध्यानात आलं, धन्यवाद. कसं सांडून उद्वेग म्हणजे काहीच न मागताना कशी भक्ती केली, आता सर्व पवार महाराजांना माहिती. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पहिल्यांदा भागवत कथा आणली त्यांचं नाव डोंगरेजी महाराज. डोंगरेजी महाराजांचा अधिकार आहे का? त्यांनी भागवत हिंदी मध्ये केले, कुठल्या पैशाला हात लावला नाही, आणि 98 करोड रुपयाचा मठ मुंबईला बांधला, ट्रस्ट केला. स्वतःच्या नावाचा 1 रुपया नाही, 98 करोड. किती करोड? आपल्याला फक्त देव माहिती 33 कोटी. किती देव? तरी 2 देव वाढले. कोण? एक कंडक्टरनं आणि दुसरा ड्रायव्हरनं. कोणता देव? आन देव और जान देव. 98 करोड रुपयाचा मठ बांधला डोंगरेजी महाराजांनी, आणि म्हणले स्वतःच्या नावाचं काहीच केलं नाही. ज्यावेळेस डोंगरेजी महाराजांची पत्नी मरण पावली, वैकुंठाला गेली, बघा कसा सांडून उद्वेग. आणि डोंगरेजी महाराज रडू लागले. पत्नी मेल्यामुळं 2 तास झालं, 3 तास रडू लागले. जिनं माझं धोतर धुलं, कपडे धुतले, स्वयंपाक केला, माझ्या दुःखात सहभागी झाली. आज माझी पत्नी मला सोडून गेली. डोंगरेजी महाराज रडू लागले. मित्र म्हणा, महाराज आता रडणं थांबा, यांची पुढची विधी बघा काय काय करायचंय. सर्व हात वर घ्या, टाळी वाजवा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया.
पाय वाजत गाजत गजानन बाबाचा सोहळा गाजत गजानन बाबाचा सोहळा गाजत ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय
देव फळाला माझ्या जिताऊची पुण्याई कशी आली हो फळाला कशी आली हो फळाला जिताऊची पुण्याई कशी आली हो फळाला कशी आली हो फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई आली हो फळे छत्रपती शिवाजी महाराज की गोडी माराय हा वरी शाबास भारी काम आहे माझ्या गावाकडे लग्नाला वापस आणा सोबत होय पण जरा लाल झाला तर हलायचं ना काय हरकत नाही हे शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्लीपासून माणसं मनापर्यंत
माणसाच्या मनापासून तर मातीच्या कणापर्यंत त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. 18 पगड जातीचे जननायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आता हे जन्मोत्सव 19 फेब्रुवारीला म्हणजे 135 देशामध्ये जन्मोत्सव साजरा झाला बरं का. म्हणजे नाथसाहेब महाराजांचं कर्तृत्व आहे. सर्वांना सुखी ठेवण्याची ताकद त्यांच्या चरित्रामध्ये गड किल्ल्यामध्ये आहे. म्हणून ज्यांनी त्याग केला त्यांची पूजा होत असते बरं का. ज्यांनी त्याग केला नाही त्यांची पूजा कधी होत नसते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात बाकीचे जेहापणाजी बाकीचे शिवाजी महाराजांना महाराज का म्हणला साहेब, बाकीचे राजे लोकांनी आपल्या दरबारात स्त्री नाचवायचं काम केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री वाचवायचं काम केलं. म्हणून त्यांना महाराज म्हणतात. अनेक त्यांचे चरित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. हो, अफजल खानाचं पोट आणि साहित्य खानाचं पोट एवढंच नाही, बरेच त्यांनी या जगाला शिकवून दिली. या समाजात राहायचं कसं, बोलायचं कसं, चालायचं कसं, शत्रूचा संहार कसा करायचा, हा इतिहास शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज का शिवाजी महाराजपेक्षा 10 पट पुढे होते. संभाजी महाराज कसे होते बघा. शिवाजी महाराज अनेक लढाया केल्या, रिटर्न गेट टाकला, कधी पकडल्या गेले, कधी चौकदार झाले. पण असा जगामधला बरं का, भारतात नाही, जगामधला एकमेव योद्धा असा आहे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी 165 लढाया केल्या पण एकही लढाई न हरणारा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यांचे घराघरात दारादारात त्यांची अहिल्याबाई होळकर असो, रमाबाई आंबेडकर असो, ज्यांनी समाजाकरता आपलं शरीर चंदनासारखं झिजवलं मंडळी, त्यांचं नाव जगभर झालं. शिवाजी महाराज कशामुळे प्रत्येकाच्या हृदयात जाऊन बसले. इस दुनिया में अनेक लोग हैं, रूप उनके सुहाने हैं, छत्रपती शिवाजी महाराज के हम दीवाने हैं. आपल्या करता केलं मंडळी. ऐका, त्याच प्रकारची तुकोबारांची भक्ती आम्ही केली सांडोनी, उद्वेगन पावलो हे संग सुख याचे. कोणतं सुख आहे? विषयापासून होणारं सुख वेगळं आणि निर्विषयापासून होणारं सुख वेगळं. गुलाबजामुन खाल्ल्यानंतर ते सुख वेगळं, पण गुलाबजामुन असताना त्याचा स्वाद निर्माण होणं याला म्हणतात निर्विषय सुख. तेषां सततयुक्तानां भजतां प्रतिकरूपं ददामि बुद्धि योगं तं येन मामुपयान्ति ते. या श्लोकाखाली बोलताना ज्ञानोबारामध्ये आपण पिऊन एक ते तैसिक सुख साधुक सब प्रेमाला लागे देख ठेविले जतन. चांगलं तूप ठेवती सासूबाई कोणाकरता? जावया करता. तसा पांडुरंग परमात्मा चांगलं सुख निर्विषयापासून होणारं सुख ठेवतो कोणाकरता? आपल्या चांगल्या भक्ता करता. सुख आम्हा झाले घरी तायाचा संग. खरं सांगा तुम्हाला, 3 जण सोडून कोणावर प्रेम करू नका. तुम्ही लिहून घ्या शब्द. देव, संत आणि ग्रंथ हेच तुम्हाला संकट कामी शेवटच्या काळी कामाला येणार आहेत. बाकीच्यावर तुम्ही किती जीव लावा, किती प्रेम करा, किती पैसे द्या, ते म्हणतात पैसे संपले घ्या पाहुण्याचे काय खरं. एक वाक्य लिहून घ्या. हो, म्हणून मंडळी, जिंदगी गुजार दी दूसरों को खुश करने में. लक्षात आले? जिंदगी गुजार दी दूसरों को खुश करने में. जो खुश हुए वो आपने नहीं थे और जो आपने थे वो कभी खुश नहीं हुए. म्हणून जे तुम्हाला वावा म्हणतात त्याच्याबद्दल तुम्ही काहीच घेत नाही. ज्याच्याकडे रात्रंदिवस आपण परिश्रम होतो ते कधी आपल्याला चांगलं म्हणेल. तुला काय लग्न झाले तू काय काय माणसं लई हुशार काय कोणताच वेळ लागेल. आमच्या गावात एक जण मुंबईची बायको करून आली. माया म्हणजे जाऊ दे सून कसरी झाली पण मुंबईची सून आली. 15 म्हशी 15 काय काम नाही. 15ची सासूबाई सांगितलं वैरण टाक. वैरण तिला काय वैरण करणार आहे म्हणजे म्हशीचा खाऊ टाका. खाऊ तिने खाऊ उचलला मारा ते चारा ते सर्व गेली. सकाळी 7-5 वाजता सकाळी म्हशी रवंत करू लागल्या. रवंत म्हशी तोंडाला फेस आलेला रवंत करू लागल्या. ती सूनबाई गेली तसा चारा घेऊन वापस आली. सासूबाई चारा खाऊन नाही टाकला म्हणजे आता म्हैस बरस करायली 15 मिनिटाचा. धरिता याचा संघ. एक तर देव आपल्याला सुखी करणारे संत आणि दुसरे ग्रंथ. सगळ्या देशामध्ये ज्ञानेश्वरी गाथा हनुमान चालीसा पसरलेला आहे. विदेशातले लोक ज्ञानेश्वरी गाथा हनुमान चालीसा म्हणल्याशिवाय दुसरे काम करायला तयार नाही. असे ग्रंथ ज्ञानोबा तुकोबारायचा होता, हनुमंतरायाचा हनुमान चालीसा, तुलसीदास महाराजांचा सुखामा झाले धरिता याचा संघ. आणि वळाले उद्वेग सांडूनिया. इथं उद्वेग शब्दाचा अर्थ काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, नितूपणा. काम म्हणजे अपेक्षा कृष्णात गेल्यात. क्रोध आपल्याला राग कमी करावा लागेल. आज आपली माणसं माग करायला असते तर रागामुळं 1 मिनिटाचा राग माणसाला काय करतो? एका
बांधासाठी धुऱ्यासाठी भांडणं सख्या भावाची इतका धुरा इकून ह्याला कुराड घेऊन आणि तिकून आला तीच कुराड घेऊन दोघांची भांडणं झाली एकाची कुराड मानावर बसली लहाना भाऊ जाग्यावर मेला आणि एकाला जेलमध्ये झाली जेलमध्ये जाऊन बसला एक मेला एक जेलमध्ये आणि धुरा जशाला तसा रागामुळं हे कामाची व्हाली कोणाचा राग आला तर कवाड लावा 11 मिनिटं फक्त राम 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 म्हणा किती मोठा राग होते 11 मिनिटं राम मध्ये त्याला शांत करण्याची ताकद रामाच्या नामामध्ये कामाला आवडण्याचं काम राम करतात क्रोधाला आवडण्याचं काम राम करतात मंडळी आणि समाधान बी महत्वाचं आहे चित्ती असू द्यावे समाधान नाही म्हणजे मग फजित होती धनु काय फजित होती समाधान महत्वाचं एका गावातून एका महाराजाला फोन आला हॅलो महाराज म्हणले बोलो ले महाराज तुमची तारीख घ्यायची तारीख रिकामी आहे का समाधान पाहिजे फोन रिकामी घ्या सांगा तुमची दक्षिणा म्हणजे 15,000 म्हणजे 15,000 घ्या पण टायमाच्या अगोदर या म्हणजे काय हरकत नाही महाराज सकाळी निघाले महाराज 100 किलोमीटर त्याचं गाव होतं 108 किलोमीटर 100 किलोमीटर असा रोड होता एक नंबर हायवे टच आणि असा रोड 100 किलोमीटर झाला महाराज लागले 1.5 तास आणि ते 8 किलोमीटर इतका खराब रोड होता नुसते इकून एक खड्डा त्याला जायला लागले 2 तास महाराज गेले जेवण झालं कीर्तन झालं महान लोकांनी दक्षिणा दिली अशी दक्षिणा दिली 10च्या नोटा 20च्या नोटा आणि 50च्या नोटा असं गोथडच बांधून दिलं महाराज बसली गाडीत घेमली गाडी आता निघाली गाडी महाराज मोकळीत बसले 20च्या नोटा बघायला इकडे पडाले तिकडे पडाले असे बरोबर पैसे मोकळं झाले 2 तासात आणि रोड लागला आणि 15,000 ठरले होते आणि 13,000 दिले महाराज एका गावकरी 13 दिले ड्रायव्हरला म्हणले घे वापस गाडी ड्रायव्हर म्हणला महाराज यायला लागले 2 तास आता पुन्हा जाताना 2 तास आणि पुन्हा यायला 2 तास मग आपल्याला काय उरल वापस आणि महाराज ते गोतोडी घेऊन महाराज वापस आले रात्री 2 वाजता मंडपात कोण असणार आहे प्रकाशराव 2च माणसं होती एक विनेकरी आणि त्याला सांभाळायला एक तात्या महाराज विनेकर हे का गाव आहे का 15,000 ने 13 दिले विनेकरी म्हणला महाराज जास्त बोलणं आमचं गाव लई श्रीमंत कोट्याची काय आलं नुसते 10 विचार दिल्या ते इन्यावाला मला काही जास्त बोलू नका 500 नोटा मी तुम्हाला बोलून आणले तो हा बाईक त्या शेजाराने घेईना शेजाराकडे इना गेला त्याने चिल्लर घेतली आणि तो घरी गेला 1 तास झाला 2 तास झाला पण वापस आला महाराज हे का गाव आहे का एक चिल्लर देऊन पैसे घेऊन गेला जे इना घेतला ते मला महाराज जास्त बोलू नका 50 एकर रान मला 35 माझ्याकडे हे गाड्या 4-5 नोकरी सगळ्या गावात मी श्रीमंत किती तुमचे पैसे म्हणजे 15 म्हणजे 21 देतो फक्त 5 मिनिटे हिना घ्या महाराज गळ्यात हिना दिला हे जे पठ्या गेला सकाळचे 6 वाजले तरी माईक मध्ये महाराज बोलाले म्हणजे तुमच्या पायाकडे पैसे नका देऊ हिना घ्या मला गावाकडे जायचं चित्ती असू द्यावे सुखामा झाले धरिता याचा संग आणि पळाले उद्वेग सांडोनिया काम क्रोध आमच्या जीवनात ते निघून गेले कशामुळं पांडुरंगाच्या संगतीमुळं सुखामा झाले धरिता याचा संग तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा
धरिता याचा संग सुख आम्हाले धरिता याचा संग घडला देवा विठोबा देवा विठोबा सेवा विठोबाची अत्यंत दुःखाची निवृत्ती ब्रह्मांडाची प्राप्ती तिना मोक्ष आमच्या जीवनात प्राप्त झाला कशामुळं पांडुरंगाची आम्हाला सेवा भेटली आणि मंडळी परमार्थात धनु हवा जमत नाही सेवा करावी लागते म्हणजे ज्यांनी सेवा केली ते मोठे झाले म्हणजे एकच दृष्टा सांगून थांबू या ठिकाणी आपण सगळे भक्त भेटले गरुडाला म्हणजे गरुडा म्हणजे बोला सगळ्या जगाला उचलणारा भगवान विष्णू आणि भगवान विष्णूला तू पाठीवर घेऊन त्रिलोक्यामध्ये हिंडत राहतोस अशी कोणती सेवा केलीस तो काय पुण्य केलंस त्या गरुडाने सांगितलं प्रकाशराव मी आकाश मार्गाने जाऊ लागलो आणि आकाश मार्गाने जात असताना काही साधू मंडळी यज्ञ करू लागले मला यज्ञ कसा असते बघा खाली आले यज्ञ बघायला यज्ञ पूर्ण झाला जेवायला गरुड बसले सगळ्यांचे जेवण झाले गरुडानं फडफड केलं आणि उडून जाऊन आला फडफड केल्यामुळे त्या यज्ञातला कचरा तिथल्या पत्रवाळ्या तिथले दूर्ण बाजूला गेले आणि यज्ञाची जागा स्वच्छ झाली आणि ते स्वच्छतेचं पुण्य गरुडाने सांगितलं माझ्या पदरात पडलं आणि भगवान विष्णूला उचलण्याचा अधिकार मला प्राप्त झाला कशामुळं फक्त जागा स्वच्छ केल्यामुळे आपल्याही जीवनामध्ये काही जी सेवा घडत सत्यातलं सेवा असते घरचं काम असते म्हणजे सतरंजी उचला इथं पकवाद वाजवा इथं गायन करा कीर्तन करा रामायण करा काय अन्नदान केलं महाराज माझे डोळे भरून आले एवढ्या महिला मंडळीच्या पंक्ती पुरुष मंडळीच्या पंक्ती आणि आयटम सुद्धा कमी नाही हो महाराज नाही तर नामा म्हणे देवा आणि घरचे घरी जेवा तसं नाही महाराज या ठिकाणी भरपूर अन्नदान केलं माझे यजमान आणि ज्यांचं अन्नदान होतं त्यांच्या नावाने जोरात टाळ्या वाजवा नाही अशा जोरात हा बोलणं सोपं आहे पण करणं पंक्ती घाला तुमची पंगत आमची पवत नाही आम्ही तुमच्याच वांग्याच्या भाज्या म्हणून या ठिकाणी अन्नदान करणारे भरपूर आहेत एवढे छोट गाव आहे महाराज पण एवढ्या गावामध्ये एवढे दिग्गज वादक गायक एवढे महाराज मंडळी आणि हे काही सोपं नाही मग सर्व आमच्या बहिणी असतात सर्व मित्रमंडळ असेल द्यावे तेवढे तुम्हाला धन्यवाद असा दिव्य आणि भव्य दरवर्षी आपण या ठिकाणी सप्ताह करत आहोत आपल्याही जीवनात कुठल्याही प्रकारची सुखाची कमी होणार नाही मग तुका म्हणे सुख बहु झाले जीवा आणि सुख हा शब्द फक्त परमार्थात आनंद हा शब्द परमार्थात आहे बाकी जास्त कापूस झाला सुख कमी झाला दुःख कमी खुशी कमी पण या ठिकाणी घडलिया सेवा विठोबाची सुख झाले धरिता याचा संग सुख झाले धरिता याचा संग गोड जपे नवीन सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण श्री संत गजानन बाबाच्या प्रगतीनिमित्त हा सप्ताह आहे ज्या गजानन बाबांनी अंगावर कपडे घातले नाही बरोबर स्वतः पोटभर जेवण केलं नाही पण समाजाच्या कल्याणाकरता रात्रंदिवस उपदेश केला समाज सेवा केली म्हणून त्यांचे मंदिर त्यांच्या समाज जगभर झाल्या म्हणून एकच वाक्य सांगतो गजानन हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती जो जाए अनन्य भाव से शरण